आता महत्त्वाचा पार्ट, हे सगळं जे आपण स्टडी केलं, इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यानंतर रो ट्रान्सफॉर्मेशन, टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, हे सगळं जे आपण स्टडी केलं, त्याचा रिअल लाईफ यूज काय बघा. सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी मॅट्रायसेसचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. कम्प्युटर जे आहे, कम्प्युटरमध्ये सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह कुठल्या मेथडने होणार आहेत, मॅट्रिक्स मेथडने सॉल्व्ह होतो. कम्प्युटर सॉल्व्ह कसा करतो, मॅट्रिक्स मेथडने सॉल्व्ह करतो. फॉर एक्झाम्पल, हे दोन इक्वेशन्स आहेत. काय इक्वेशन आहेत, 2x + 3y = 5 आणि दुसरं इक्वेशन काय आहे, x - 4y = 9. हे दोन इक्वेशन आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल 10th स्टँडर्डमध्ये आपण सॉल्व्ह केले. मॅट्रिक्स मेथडने आपण ह्याला सॉल्व्ह करू शकतो. दोन इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू शकतो, पण असे 5 इक्वेशन असतील तर, आणि त्याच्यामध्ये 5 व्हेरिएबल असेल तर ते डिफिकल्ट होणार आहे. 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल असेल तर ते सॉल्व्ह करणं डिफिकल्ट जाणार आहे आपल्याला. तसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. 3 इक्वेशन आणि 3 व्हेरिएबल असणार आहे, तर ते मॅन्युअली सॉल्व्ह करणं डिफिकल्ट आहे. मॅट्रिक्स मेथडने आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि कम्प्युटर जे आहे ते मॅट्रिक्स मेथडने सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करतो. कसं सॉल्व्ह होते बघा. पहिल्यांदा याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. या इक्वेशन्सला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहायचं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पहिल्या मॅट्रिक्समध्ये कोइफिशियंट्स लिहायचं. काय लिहायचे, कोइफिशियंट्स. या एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, त्याच्यानंतर व्हेरिएबल्स लिहायचं एक्स आणि वाय. रोचा कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन केल्यावर परत हेच भेटणार आहे, इक्वल टू हे कॉन्स्टंट 5 आणि 9. बरोबर, हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण लिहिलो. म्हणजे दिलेले इक्वेशन्स कसल्या फॉर्ममध्ये लिहायचे, ax = b या फॉर्ममध्ये लिहायचं. दिलेले इक्वेशन ax = b फॉर्ममध्ये लिहायचं. ए काय आहे, मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट, एक्स काय आहे, व्हेरिएबलचा मॅट्रिक्स, आणि बी काय आहे, मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. असं लिहिल्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. मॅट्रिक्स मेथड काय करायचं, याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. काय करायचं, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. इकडे जर मी 0 आणलं तर -4y ची व्हॅल्यू इकडे जे असणार आहे तेवढी मिळणार. एकदा y ची व्हॅल्यू मिळाली तर x ची व्हॅल्यू पण मिळणार. ठीक आहे, हे कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला सांगतो. तर दिलेल्या इक्वेशन्सला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स किंवा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं, मग तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यूज मिळतात. हे एक ॲप्लिकेशन आहे. याला म्हणायचं, कुठलं मेथड म्हणायचं, याला म्हणायचं मेथड ऑफ इन्व्हर्जन. ह्याला काय म्हणायचं, मेथड ऑफ इन्व्हर्जन. याला काय म्हणायचं, मेथड ऑफ इन्व्हर्जन. नाही, ह्याला मेथड ऑफ इन्व्हर्जन नाही म्हणायचं, ह्याला म्हणायचं मेथड ऑफ रिडक्शन. ह्याला काय म्हणायचं, मेथड ऑफ रिडक्शन. आणि दुसरी जी मेथड आहे त्याला म्हणायचं मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन काय आहे, हे सिस्टीम ऑफ इक्वेशन असा दिलेला आहे, 3 इक्वेशन आहेत आणि 3 व्हेरिएबल्स आहेत, एक्स वाय आणि झेड, 3 व्हेरिएबल. त्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहायचं. हे कोइफिशियंटचा मॅट्रिक्स, हे व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आणि कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स. ax = b मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरिएबल्स फाइंड आउट करायचे, एक्स वाय आणि झेड. ते कसे फाइंड आउट करायचे, या axला a इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं, या bला सुद्धा a इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय a इन्व्हर्स असं म्हणत नाही, त्या ऑपरेशनला तसं म्हणत नाही, पण तसं करायचं आहे आपल्याला. तसं केल्यावर काय होतंय बघा, a इन्व्हर्स इंटू a केल्यावर काय होतंय, a इंटू a इन्व्हर्स किंवा a इन्व्हर्स इंटू a काय होईल, I येणार आहे. इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स येणार आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्सच मिळणार आहे. बरोबर का, म्हणजे इथे फक्त काय राहणार आहे, मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स राहणार आहे. आणि इकडे काय मिळणार आहे तुम्हाला, a इन्व्हर्सचं मल्टिप्लिकेशन b बरोबर केल्यावर व्हेरिएबलची व्हॅल्यूज मिळणार आहे. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स केल्यानंतर एक्स वाय झेडची व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहे. इन शॉर्ट, मेथड ऑफ इन्व्हर्जनने व्हेरिएबल एक्स वाय झेडची व्हॅल्यूज कसे फाइंड आउट करायचे, हा जो कोइफिशियंटचा मॅट्रिक्स आहे त्याला मॅट्रिक्स ए म्हणायचं, त्याचं इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. काय करायचं, एचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं, ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आणि त्याला कुणाबरोबर मल्टिप्लाय करायचं, बी बरोबर मल्टिप्लाय करायचं. एवढंच काम करायचं. हे झालं रिडक्शन मेथड. अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं, रिडक्शन मेथड झालं. दुसरं मेथड काय आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये काय करतो आपण, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये दिलेल्या इक्वेशन्सला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर काय करायचं, दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं. दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळतंय, इकडे ए इंटू ए इन्व्हर्स आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स मिळतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असते, ए इन्व्हर्स इंटू बी. याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर करायचं, तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यूज मिळतात. याला म्हणायचं मेथड ऑफ इन्व्हर्स. लक्षात येते का. तर ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसमध्ये 2 कन्सेप्ट आहेत,
सिस्टीम ऑफ इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी, सिस्टीम ऑफ इक्वेशन मधले व्हेरिएबल्स एक्स वाय झेड फाइंड आउट करण्यासाठी दोन मेथड आहेत. कुठले? मेथड ऑफ इन्व्हर्जन, हे मेथड ऑफ इन्व्हर्जन, आणि हे मेथड ऑफ रिडक्शन. रिडक्शनमध्ये इकडे 0 आणतो आपण. 3/3 असेल तर काय करायचं? 3/3चा जर मॅट्रिक्स असेल, मॅट्रिक्स ए, तर कशा फॉर्ममध्ये असायला पाहिजे? 1 2 3 4 5 आणि 6. इकडे 0, इकडे 0 0 0 मिळालं पाहिजे. म्हणजे हे बेटा झेडची व्हॅल्यू काय असणार आहे? 6z ची व्हॅल्यू राईट साईडला काहीतरी आलेली असते. फॉर एक्झाम्पल 24 आली, तर झेडची व्हॅल्यू किती असणार आहे? 4 असणार आहे. झेडची व्हॅल्यू इथे टाकायची, 5z ची व्हॅल्यू टाकायची, तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळते. मग त्याच्यानंतर वाय आणि झेडची व्हॅल्यू टाकले तर एक्सची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, PYQs मध्ये आपण ते बघूया. आलं का लक्षात? हे तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे आहे. हां, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स केलं तरी चालेल, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स केलं तरी चालेल. दोन्हीपैकी काय पण करा, कसं पण करा. पहिल्यांदा एक्स भेटेल, मग तेव्हा बरोबर का? तुम्ही जर वरती 0 0 आणलात, 0 0 0 आणलात, तर पहिल्यांदा काय भेटेल? एक्स, मग त्याच्यानंतर वाय, मग त्याच्यानंतर झेड, असं भेटेल. येते का लक्षात?